नाशिकमधून एक अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आपल्या घराच्या परिसरातच एका 13 महिन्यांच्या चिमुकलीचा जीव गेल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमकं काय घडलं आणि हा अपघात टाळता आला असता का, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील गंगापूर रोडवरील ध्रुवनगर परिसरात घडली आहे. आराध्या दीपक मामुलकर असं या चिमुकलीचं नाव असून ती अवघी 13 महिन्यांची होती. मामुलकर कुटुंब महालक्ष्मी लोटस अपार्टमेंटमध्ये राहत होतं. रोजच्या प्रमाणे साधा दिनक्रम सुरू होता. सोमवारी दुपारी साधारण 1 वाजण्याच्या सुमारास आराध्याची आई कचरा टाकण्यासाठी खाली आली होती. काम आटोपून ती आपल्या लहानग्या मुलीसोबत परत इमारतीत येत होती आणि याच वेळी अचानक एक अनपेक्षित घटना घडली. इमारतीचं लोखंडी गेट अचानक निखळलं आणि थेट त्या चिमुकलीवर कोसळलं. कोणालाही काही समजण्याआधीच सगळं घडलं. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावत बाहेर आले. कुटुंबीयही तातडीने खाली आले. आराध्याला त्वरित रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. एका क्षणात एका कुटुंबाचा आनंद हिरावला गेला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपार्टमेंट परिसराची पाहणी करण्यात आली. गेट नक्की कशामुळे निखळलं याचा तपास सुरू करण्यात आला आहे. गेट बसवताना काही त्रुटी राहिल्या होत्या का, देखभालीकडे दुर्लक्ष झालं होतं का, किंवा ही पूर्णपणे अपघाती घटना होती का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा प्रकारच्या घटनांमुळे इमारतींच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः ज्या ठिकाणी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक राहतात तिथे सुरक्षा अधिक मजबूत असणं गरजेचं असतं. तज्ज्ञांच्या मते अशा गेट्स, लिफ्ट्स, रेलिंग यांची वेळोवेळी तपासणी होणं अत्यंत आवश्यक आहे, कारण छोट्या दुर्लक्षामुळे मोठे अपघात होऊ शकतात. या प्रकरणातही जर वेळेवर तपासणी झाली असती तर कदाचित ही घटना टाळता आली असती का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. संबंधित जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेकांनी आपल्या इमारतींच्या सुरक्षेकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान या घटनेने एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. सुरक्षित वाटणाऱ्या जागेतही सतर्क राहणं गरजेचं आहे आणि इमारतींची देखभाल ही केवळ औपचारिकता नसून ती जीवाशी संबंधित बाब आहे. शेवटी एका निरागस जीवाचा झालेला हा मृत्यू